महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडको लॉटरीमधील 26,000 घरांच्या वाढीव किमतीला विरोध करण्यासाठी सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने एकत्र आले व त्यांनी सिडकोच्या विरोधात बेलापूर येथे इंजेक्शन मोर्चा काढला। सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली। आज इंजेक्शन मोर्चात फक्त आम्ही थोडी सुई टोचली, अजून पूर्ण औषध त्यांना दिलेलं नाही। आज आमच्या इंजेक्शन मोर्चाच्या सुईला घाबरून किमान उद्या परवापर्यंत कन्फर्मेशनची जी तारीख होती त्यामुळे अनेक जण घर सरेंडर करणार होती, अनेकांना ते घर परवडत नव्हतं आणि अनेकांच्या स्वप्नातल्या घराचा चुराडा झाला असता। मात्र त्याला परत एकदा 13 दिवसांची म्हणजे कन्फर्मेशनचं पत्र आल्यानंतर पुढचे जे 15 दिवस होते ते आज 28 दिवस अशी मुदत आजच्या या किमान आंदोलनातून झालेली आहे। आमची दुसरी मागणी होती की कन्फर्मेशन अमाउंट जी आहे, जी ईडब्ल्यूच्या घराला 75,000 होती आणि LIGच्या घराला 1.5 लाख होती, ती सुद्धा मागणी आम्ही त्यांना काल स्वतः भेटून सांगितली होती। त्या मागणीवरती आज मेंगडे साहेब म्हणाले की ते सिडको एमडीशी परत बोलावं लागेल, कारण ते त्यांच्या अखत्यारीत नाहीये। किमान तारखेचा वाद त्यांनी आज संपवलाय। एक 13-14 दिवस आम्हाला आमच्या अजून जीव भांड्यात सिडको सोडतधारकांचा पडलाय। या दरम्यान सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून मागच्या वेळेप्रमाणे आम्ही परत एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत आणि या दोन्ही भेटीतून मला निश्चित वाटतं एक सकारात्मक वातावरण येईल आणि एक सकारात्मक निर्णय सिडको सोडतधारकांची घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात नक्की होईल। मी 288 सुद्धा विधानसभेच्या आमदारांना ती म्हणालोय। विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं आणि ही सगळी माणसं सिडको सोडतधारक नवी मुंबईतले हे सिडको सोडतधारक जे 22,000 26,000 सिडको सोडतधारक आहेत हे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले। कोणी पश्चिम महाराष्ट्रातून आले, कोणी उत्तर महाराष्ट्रातून आले, कोणी विदर्भातून आले, कोणी खानदेशमधून आले, कोणी मराठवाड्यामधून आले। हे सगळे त्या त्या ठिकाणी जे आमदार त्यांनी निवडून दिले, त्यांच्या कुटुंबाने निवडून दिले, या 288 आमदारांचं काम होतं की या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून विधिमंडळात बोलणं। पण दुर्दैव आहे, अपवाद त्याला शशिकांत शिंदे साहेब असतील की त्यांनी तो विषय ते बोलले, त्याला येऊन ते आम्हाला भेटले प्रत्यक्ष, पण बाकी कुठलेही विधिमंडळात ज्यांना निवडून दिले ते आमदार बोललेले नाही। आम्ही त्या सगळ्या आमदारांसाठी, मंत्री महोदयांसाठी, सिडको एमडींसाठी येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्याचा शनिवार रविवार सोडला तर येणाऱ्या 12-13 तारखेला आम्ही या सिडकोच्या घरांच्या किमती कमी का कराव्यात या संदर्भातलं एक प्रदर्शन लावणार आहोत। 2 दिवसीय प्रदर्शन असणार आहे। सगळ्या नगरसेवकांना, आमदारांना आणि सर्व नवी मुंबईला विनंती, आपण तिथे या। जर आपल्याला तो मुद्दा पटला या लढ्यात आपण सामील व्हा। जर आमचा झेंडा परवडत नाहीये तर आपण स्वतःचा लढा उभा करा, मात्र या घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजे। आंदोलन समाप्तीनंतर आंदोलकांनी गजानन काळे यांसोबत आंदोलनाच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ केला। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।